मूर्ख. दादा इतक्या सहज विरघळेल असं वाटलं नव्हतं. पुरुषांना काय ग, जरा गोड गोड बोलणाऱ्या साध्या सरळ अगदी सोजवळ बायका दिसल्या ना की विरघळले. नाही नाही, समर आणि स्वानंदीमध्ये जवळीक निर्माण होता कामा नये. ते आपल्यासाठी धोकादायक असेल. मला तर टेन्शन आलंय की माझ्या अधिरामध्ये आणि रोहनमध्ये. नाही नाही, का होणार आहे त्यांच्याकडे मम्मा? रोहन ऑलरेडी अधिराला डोक्यावर घेऊन नाचतोय. त्याला तर श्रीमंत बायको मिळालीये, त्यामुळे त्याला लॉटरीच लागलीये. अधिराचं काय, तर तिला नवऱ्याकडनं अटेन्शन मिळतंय, खूप प्रेम मिळतंय, त्यामुळे ती खुश आहे. आमच्याकडे बघा, बायको इतके दिवस माहेरी येऊन राहिली पण त्याचा काहीच फरक पडत नाहीये त्याला. अगं एवढं सगळं करतोय रोहन, पण फायदा काय? शेवटी फाटकाच आहे ना. माझ्या अधिराला काय हवं नको ते देणार आहे का तो? माझी अधिरा लाडात वाढलेली आहे, तिला लक्झुरियस लाईफस्टाईलची सवय आहे. सरपोतदारांना जमणार आहे का ते? अधिरा, स्पीकर वाटा आणि तिच्याकडनं काढून घे काय कर. हॅलो, बोल ग, काय झालं? अर्पिता ताई, तू घरीच आहेस ना? हो, का ग? ग्रेट. मग एक काम कर ना, माझ्या जुन्या रूम मध्ये जा. तिथे माझं वॉर्डरोब आहे ना, तर त्याच्यामध्ये माझं स्टडेड ब्रेसलेट आहे बघ, ते राहिलंय. तेच ना जे ब्रँडेड आहे, दादाने गिफ्ट केलंय ते? या करेक्ट करेक्ट. सो आय डोंट नो यार, मी कशी विसरले. आय नीड इट, आय रिअली मिस इट. पण मी मधून मधून घालायचे ते, मी कशी विसरले काय माहिती. सो तू जरा ते शोधून ठेव, ओके? मी पिकअप करते ते किंवा रोला पाठवते, ओके? ओ माय डिअर डॉल, आम्ही ते व्यवस्थित ठेवून देऊ. पण तू आधी सांग, तू बरी आहेस ना? हा, तुला तिथे कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही ना? या मॉम, जरा सफोकेट होतं कधी कधी, बट दॅट इज फाईन, मॅनेजेबल आहे. मेजर काही नाही, ओके? सो यू डोंट वरी. ओ माय बेबी, तू एक काम कर ना, तू इथे ये ना माहेरपणाला. असंही लग्न झाल्यानंतर काही दिवस मुली येतात माहेरी राहायला, ते रीतच आहे. तू पण ये ना. रिअली? ॲक्च्युली नॉट अ बॅड आयडिया. लेट मी थिंक अबाउट इट आणि आय लेट यू नो, ओके? बघू. बघू नाही, येच. वी रिअली मिस यू डॉल. मी एक काम करते, मी समरशी बोलते तुझ्या येण्याबद्दल. हा, पिंट्या दादा, ओके फाईन, चालेल. माझ्यासाठी गिफ्ट काय आणलंस? गिफ्ट? या फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरीला कोण गिफ्ट आणतं? आणि तसंही आपण सेलिब्रेट करतोय ना. 1 सेकंड. Here you go, ma'am. या. Congratulations and celebrations. हे काय आहे? बघ. का सुंदर. पण हे एवढं महाग गिफ्ट तू कसं काय घेतलंस? अगं लागूबंधू ज्वेलर्सच्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम्स आहेत ना. गेली वर्षभर मी त्यांच्या एका स्मार्ट रेट लॉक स्कीममध्ये इन्व्हेस्ट करतो, ज्या स्कीममुळे रेट बेनिफिट सुद्धा मिळतो आणि डिस्काउंट सुद्धा मिळालंय. आता डायमंड पेंडंट सेट घ्यायला बँक बॅलन्स नाही, स्मार्ट प्लॅन हवं. छोटे छोटे हफ्ते आणि आपल्या नात्यासारखा चमकणारा दागिना आपल्याला मिळतो.
आपल्याला ना स्वानंदीला इथे जरा 3-4 दिवसांसाठी बोलून घेऊया आपण. माहेरपणाला रीत असते तशी. घर पण जरा ताळ्यावर येईल आणि आधेराला तिकडे पाठवून देऊ. अरे पाठवून देऊ काय म्हणतेस? तुला काही घरातून निघून जावं तिने अशी इच्छा आहे का? ए तू असं का विचार करतो रे? प्रत्येक वेळेला काय माझ्या बोलण्याचा असं वाईटच विचार करायचा असतो का? रीतीभातीला धरून बोलतेय ना मी. रीतीभातीला नाही धरून बोलली तर त्यांना पण असं वाटेल ना की मी चुकीचं वागले म्हणून. आणि 2-2 नवरे एका घरामध्ये मी कसं ठेवणार रे? स्वानंदी पण इथे येणार, आधीरा पण इथे असणार. कामं करायची कोणी सगळी? मग पाठवून द्यायचं ना. म्हणून तर स्वानंदी इकडे येईल आणि मग आधीरा तिकडे जाईल. रीतीप्रमाणे जाते. तिलाही जरा बरं वाटेल ना. तर इथे राहिली ना तर डोकं किरल्यासारखं करेल ती. आधीच काय उपद्व्याप कमी नाही केलेत तिने. मलाही जरा बरं वाटेल नाही तर माझं डोकं फुटून जाईल. रोहन तुझ्या आईला शांत कर हा, नाहीतर आता माझं डोकं फुटेल. मी आई साहेबांना विचारतो म्हणावं ते नंदूला कधी पाठवतायत ते. मी पण आदिराशी बोलून घेतो. हो बोल, आणि येताना नंदूला घेऊन येशील. हो आणतो. आणि हे बघ, तुझ्या आईला सांगून ठेव मग मी इथे आहे ना, बोला ना. तिनं यामध्ये पडू नये आणि सतत तण 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 असं सुद्धा करू नये म्हणावं. अरे घरामध्ये नवीन सून आली आहे, थोडस परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं, नाहीतर आपला तोंडाचा पट्टा सुरूच आहे. तसं करू नये सांग. वय वाढलं तरी वयाला साजेसा समजूतदारपणा कधी येणार आहे? त्या परमेश्वराला आणि हिलाच ठाऊक. माहितीये मला समजूतदारपणा नाही. सगळेजण समजूतदारपणे वागतात आणि मी फक्त आपली कटकट करत असते. लोकांच्या नजरेमध्ये ना माझी कटकटच दिसते नुसती. लागले पायाला कोण विचारत सुद्धा नाहीये.